नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. समोर आहे हुंडाई अल्काजार. नुकतीच लॉन्च झालेली आहे. या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. काही एडिटिंग वगैरे करणार नाही, स्ट्रेट तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. कारण तुम्हाला पण माहिती आहे, व्ह्यूज जो पहिला अपलोड करतो त्यालाच भेटतात. बट ठीक आहे, मी तुम्हाला इथे अपलोड करतो. हां, या गाडीची एक शोरूम प्राईस आहे 15 लाख रुपये स्टार्ट आणि 16 लाख रुपये डिझेलसाठी. 15 लाख रुपये पेट्रोलच्या. डिझेलच्या कुठल्याच गाड्यांमध्ये स्टेपनी भेटणार नाही ना, तुम्हाला सनरूफच्यामध्ये भेटणार. डिझेलमध्ये तुम्हाला फक्त तिथे आहे ना मोबिलिटी किट भेटणार. टायर मोबिलिटीमध्ये तुम्ही पंक्चर रिपेअर करू शकता. अशा प्रकारे फ्रंट प्रोफाईल याचा दिलेला आहे. गाडी खरंच इन प्रेझेन्स बघा मित्रांनो, जबरदस्त दिसते, अमेझिंग. अशा प्रकारचे कीज आहेत. कीज तुम्हाला जुन्याच भेटतील. लॉक करायला बटन, ओके, अनलॉक करायला बटन, ठीक आहे. देन बूट ओपन करायला बटन, गाडी स्टार्टला बटन इथे पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला आता स्मार्ट कीज भेटणार आहे. डिजिटल कीसुद्धा याच्यात ऑफर केलेली आहे. मोबाईल असेल तर तुमचं काम होणार आहे. तर पुढे बघू शकता, हा फ्रंट प्रोफाईल अमेझिंग. ओके, हा बघू शकता, अमेझिंग हा प्रोफाईल आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हेडलाईट सेटअप बघायला भेटतो. एच शेपमध्ये कनेक्टिंग LED DRL पाहायला भेटणार. हा इथे इंडिकेटर आहे मित्रांनो, हा इंडिकेटर आहे. ओके, अँड हा तुमचे रिफ्लेक्टर बेस तुम्हाला इथे अशा प्रकारे हेडलाईट्स भेटणार आहेत, बघू शकता. ओके, अँड देन खाली कुठल्याही प्रकारचा फॉग लॅम्प्स नाही आहे. ओके, अशा प्रकारे सिल्वर कलरमध्ये स्किट प्लेट इथे दिलेली आहे. हुंडाईचा लोगो, हा कलर ग्रीनमध्ये अमेझिंग वाटतो. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. ऑटोची बॅजिंग, ओके, डिझेलमध्ये ही फक्त डिझेल आहे मित्रांनो. मी डिझेलचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, डिझेल ऑटोमॅटिक. अशा प्रकारे 18 इंचेसचे डायमंड कट अलॉयज आहे त्याच्यामध्ये. टायर सेक्शन राहणार आहे जवळजवळ 215-55चा. ओके, आणि पाठीमागे सुद्धा तुम्हाला डिस्क ब्रेक याच्यात ऑफर करण्यात आलेले आहे. बेस्ट थिंग आहे. ओके, तुम्हाला क्रोममध्ये डोअर हँडल्स, LED इंडिकेटर इथे बघायला भेटणार. ओके, 360 डिग्री कॅमेराचा इथे कॅमेरा आहे. याच्यामध्ये पडल लॅम्प्स पण दिलेत आले मित्रांनो. ब्रिज टाईपमध्ये तुम्हाला रूफ रेल्स वर पाहायला भेटणार आहेत. साईड प्रोफाईल अशा प्रकारे आहे. डायमेन्शन्स नियर अबाउट सेमच आहेत. ऑटोमॅटिक लॉक होते 30 सेकंड नंतर गाडी. डायमेन्शन्सबद्दल बोलायला झालं 4560 mm ची लेंथ आहे. 1800 mm ची विड्थ आहे. 1710 mm ची हाईट आहे. व्हील बेस 2760चा आहे. फ्युएल टँक कॅपॅसिटी 50 लिटरची आहे. तर अशा प्रकारे आहे. खाली तुम्हाला इकडे पण बघू शकता स्किट प्लेट साईडला. मित्रांनो, पुढे तुम्हाला मॅकफॅरसन स्टडचे सस्पेन्शन भेटतील. पाठीमागे तुम्हाला डॉजन म्यू विथ एक्सेल सस्पेन्शन बघायला भेटतील. 200 mm चा नियर अबाउट ग्राउंड क्लिअरन्स आहे. याची खास गोष्ट सांगायची तुम्हाला तर ज्या रूफ रेल्स आहेत मित्रांनो, ते तुम्हाला बीच टाईपमध्ये बघायला भेटणार. देन हा जो मेन खास गोष्ट आहे इथे तुम्हाला डिजिटल की भेटते. सो इथलं रिक्वेस्ट सेन्सरचं बटन आता निघून गेलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला सिम्पली टचचा ऑप्शन आहे. की तुमच्या हातात असू द्या, हात टाकाल तर गाडी अनलॉक होईल. इथे टच कराल तर गाडी तुमची आहे ती लॉक होणार आहे. ओके, अशा प्रकारे लॉक होणार आहे, बघू शकता. पाठीमागे या, पाठीमागे तुम्हाला मी दाखवतो. पाईप बघू शकता इथे ट्विनमध्ये बघायला भेटणार आहे. वाव. ओके, रिव्हर्सची लाईट ही आहे मित्रांनो. ओके, बंपर बघू शकता सिल्वर कलरमध्ये. रिफ्लेक्टर आहे, सेन्सर्स, अल्काजारची बॅजिंग. ओके, हुंडाईचा लोगो, वायपर वॉशर, डिफॉकर एवढा मोठा तुम्हाला स्टॉप लॅम्प दिलेला आहे. तो पण तुम्हाला चालू करून दाखवतो. ब्लॅक ग्लॉसिंग तुम्हाला शार्कफिन इंडिया. रिव्हर्सची लाईट आहे. ओके, इथे तुम्हाला कॅमेरा बघायला भेटणार. हॅलोजनमध्ये लाईट्स, ठीक आहे. अशा प्रकारे आहे. बूट ओपन करूया आपण. तर नियर अबाउट जुनाच बूट स्पेस 180 लिटरचा इथे बघायला भेटणार. बोसची प्रीमियम म्युझिक सिस्टम याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मित्रांनो. हा थर्ड रो जो फोल्ड कराल आपण, ओके ओके, हा थर्ड रो फोल्ड केल्यानंतर तुम्हाला नियर अबाउट एवढा बूट स्पेस बघायला भेटणार आहे. ओके, खरंच खूप छान आहे. हॅलोजनमध्ये लाईट, ग्रॉसरी हुक दिलेला आहे दोन्ही बाजूला. ओके, एकाच बाजूला दिलेला आहे USB चार्जिंगचं ऑप्शन. ओके, इथे तुम्हाला AC व्हेंट्स कंट्रोल्स, फॅन स्पीड तुम्ही बेसिकली ते ॲडजस्ट करू शकता. AC व्हेंट्स दिलेत. बॉटल होल्डर दोन्ही बाजूला दिलेले आहेत. ओके, हे कशासाठी आहे मित्रांनो सांगा. ओके, हे जे आहे ना, हे कशासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, तर एवढा तुम्हाला बूट स्पेस बघायला थर्ड रो स्प्लिट केल्यानंतर. अँड देन 180 लिटरचा बूट स्पेस आहे. थर्ड रो आपण नीट उभा केला तर अशा प्रकारे गाडी लॉक झालेली आहे. बूट ओपन करायला 3 ऑप्शन्स. याच्यावर पण ऑप्शन आहे, कीवर पण आहे, बटन पण आहे, आतमध्ये पण आहे. ओके, देन आता आपण काय करूया, इंजिनबद्दल तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. पण डिझेल इंजिनबद्दल बोलायचं झालं तर 4 सिलेंडर आहे. ओके, देन 1500 cc
116 PS अँड 250 Nm टॉर्क जनरेट करतं. दोन्ही ऑप्शन्स आहेत मित्रांनो. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा याच्यात ऑप्शन दिलेला आहे. जवळजवळ 20चा मायलेज तुम्ही या गाडीतून अपेक्षित करू शकता. तर अशा प्रकारे हे इंजिन PI इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं. खूप सक्सेसफुल हे इंजिन आहे मित्रांनो. चला आतमध्ये जाऊया. बरंच काय तुम्हाला दाखवायचं एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. ओके, अशा प्रकारे तुम्हाला डोअर भेटणार आहे. आता हे जे इंटेरियर आहे ना ते ब्लॅक नाही आहे, हे ब्ल्यूइश आहे. तर याला जे बोललं जातं ते ड्युअलटोन नोबल ब्राऊन, हेच नेव्ही इंटेरियर असं बोललं जातं विथ ॲम्बियंट लाईटिंग. यात ॲम्बियंट लाईट पण दिलेलं आहे. हे नेव्ही कलरमध्ये. ओके, हेज नेव्ही याला आपण बोलू शकतो. सगळे स्विचेस. ओके, मेमरी सीट्स दिलेत बघू शकता. ओके, 1 लिटर बॉटल ठेवायला जागा दिलेली आहे इथे. सॉफ्ट टच मटेरियल, ब्राऊन, हाय क्वालिटी डोअर हँडल्स, बोसची प्रीमियम म्युझिक सिस्टीम. ओके, हे बघू शकता अशा प्रकारे. आता ऑलरेडी कोणी सेट केलं आहे काय माहीत. तर या जे सीट्स आहेत मित्रांनो ते व्हेंटिलेटेड राहणार आहेत. सॉरी थोडी तब्येत डाऊन आहे त्यामुळे आवाज थोडा जरा अंडरस्टँड करून घ्या. तर अशा प्रकारे फ्युएल लीड ओपन करायला इथे ऑप्शन दिलेला आहे. ओके, ब्रेक पेडल, डेड पेडल अँड ॲक्सिलरेटर पेडल अशा प्रकारे आहे. फ्यूज OBD. देन इथे तुम्हाला बोनेट ओपन करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. ओके, हेडलॅम्प लेवलिंग, ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ, पार्किंग, फ्रंट पार्किंग जे सेन्सर्स आहेत ते बंद करायला. पाठीमागचे सुद्धा यानेच होतं. इथे आहेत ऑटो आयडल, स्टार्ट स्टॉप बंद करायला, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन हे तुम्ही बघू शकता. ओके, AC व्हेंट्स, कनेक्टिंग AC व्हेंट्स. कंप्लीट तुम्हाला इंटेरियर याचं क्रेटासारखंच फील होईल, पण इंटेरियरचा कलर वेगळा याच्यात देण्यात आलेला आहे. नंतर मित्रांनो पुढे दाखवूया. गाडीच्या आतमध्ये बसून तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन देतो. तर ही गाडीची हे पूर्ण इंटेरियर आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला क्लस्टर बघायला भेटणार आहे बघू शकता इथे. ओके, वाव, अमेझिंग, खूप छान आहे. देन इथे तुम्हाला ड्युअल झोन AC बघायला भेटणार आहे मित्रांनो इकडे. ओके, हा टेम्परेचर वेगळं, इकडचं टेम्परेचर वेगळं बघू शकता. तो याचा पूर्ण व्हिडिओ मी सेपरेट ऑलरेडी बनवलेला आहे. क्रेटाचं हे सेमच राहणार आहे, काही डिफरन्स नाही आहे. हे सगळे टच कंट्रोल्स आहेत मित्रांनो. मध्ये हॅझार्डचं बटन. ओके, बघू शकता. ओके, देन टच स्क्रीन तुम्हाला आहे ती 10 इंचची आहे आणि सुद्धा डिजिटल क्लस्टर 10 इंचचा दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आहे ना इथे बटन्स आहेत, ड्राईव्ह मोड, ट्रॅक्शन मोड, टोटल. ओके, इको मोड, नॉर्मल मोड, स्पोर्ट्स मोड अशा प्रकारे भेटणार. व्हेंटिलेटेड सीट्सचा ऑप्शन दोन्हीचा. ओके, व्हेंटिलेटेड सीट्स आहेत मित्रांनो. इथे बघू शकता वायरलेस चार्जिंग आहे. इथे तुम्हाला 12 वोल्टचं पॉवर सॉकेट, USB कनेक्टिव्हिटी, A टाईप चार्जिंग ऑप्शन. ओके, टोईंग फंक्शन, SOS फंक्शन, ग्ल्युलिंग फंक्शन. ओके, इथे बघू शकता. इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे, सीट बेल्ट कोणी कोणी घातला आहे कोणी नाही. LEDजमध्ये लाईट्स. ओके, देन इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर भेटणार. ओके, इथे नाही भेटत आहे. त्याच्यानंतर इथे मित्रांनो बघू शकता. ओके, ग्लो बॉक्स, कूल ग्लो बॉक्स दिला आहे. ओके, हे ॲम्बियंट लाईटिंग इथे देण्यात आलेले आहे. ओके, इथे ॲम्बियंट लाईट मित्रांनो दिलेले आहे. वाव वाटते, अमेझिंग आहे याच्यामध्ये. ठीक आहे, डोअर ट्रिम्समध्ये सुद्धा ॲम्बियंट लाईट इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. देन रिव्हर्सची कॅमेरा क्वालिटी तुम्हाला दाखवतो. ओके, अशा प्रकारे क्वालिटी आहे, नेक्स्ट लेवल क्वालिटी आहे मित्रांनो. फिट अँड फिनिश क्वालिटी याबद्दल हुंडाईवाले कधीच पाठीमागे नसतात, लक्षात राहू द्या. देन ऑटोमॅटिक डे नाईट रिअर व्ह्यू मिरर तुम्हाला पाठीमागे भेटेल. इथे तुम्हाला याच्या शॉर्टमध्ये सांगतो, सेम इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे क्रेटाचा. ओके, अगेन इथे स्टिकर तुम्हाला चिटकायला काय पाहिजे ते भेटू शकतं. इकडे बघू शकता गाडी चालू असल्यानंतर डीडमध्ये गेल्यानंतर ओके ॲडासचे टोटल 19 फीचर्स पाहायला भेटतात मित्रांनो. ओके, देन इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड. ओके, कॅमेराचा ऑप्शन, सेपरेट व्ह्यू दिसतो, 360 डिग्री कॅमेराचा व्ह्यू बघू शकता अशा प्रकारे आहे. ओके, खूप छान आहे. गाडीचा कलर तो भेटणार नाही. ओके, देन इथे ओके एवढे ऑप्शन्स याच्यात दिले. डिझेल फिनिशिंग, फिट फिनिशिंग जबरदस्त आहे. लास्ट टाईममध्ये जो प्रॉब्लेम होता ना, आवाज येत होता बघा याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये बऱ्यापैकी तो आवाज येत नाही, एवढे भारी फिनिशिंग इथे करण्यात आलेलं आहे. लेफ्ट साईडला स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आहेत. राईट साईडला बघू शकता ॲडासचे फीचर्स, क्रूज कंट्रोल. ओके, इक्विप तुम्हाला हँडल करायला ऑप्शन इथे दिलेला आहे. या इक्विपमेंटमध्ये तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत.
जसं की डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हा दिलेला आहे 10 इंचचा, इन्स्टंट मायलेज, फ्युएल इकॉनॉमी, डिस्टन्स टू एमटी, त्याच्यानंतर ओके टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ओके युरिया लेवल जी लागते डिझेल गाड्यांसाठी, ओके ॲडास, करंट ट्रिप, ओके सिन्स रिफ्युएलिंग, सिन्स रास्ट, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यात पाहायला भेटणार आहे. ओके तर हा फ्रंट रो जबरदस्त आहे, फीचर्स रिच तुम्हाला ही गाडी पाहायला. मित्रांनो पाठीमागे या. ओके हे सन ब्लाइंड्स पाहायला भेटतात. ठीक आहे, अशा प्रकारे व्हेंटिलेटेड सीट्स सेकंड रोच्या सुद्धा या कॅप्टन सीट्स आहेत. आणि विशेष म्हणजे हे थायसोबत तुम्ही एक्सटेंड करू शकता. दो इट्स अ मॅन्युअल बट एक्सटेंड करू शकता. आणि या व्हेंटिलेटेड सीट्स राहणार आहेत. बोसची म्युझिक सिस्टीम, बॉटल ठेवायला जागा, ओके पॉवर विंडोचं बटन अशा प्रकारे दिलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, इथे बघू शकता चार्जिंगचं ऑप्शन, मोबाईल ठेवायला जागा. ठीक आहे, या गाडी तुम्ही अशा प्रकारे ही पूर्ण सीट्स पाठी घेऊ शकता. ओके आणि ही सीट्स तुम्ही पूर्ण अशी टंबल करू शकता. ठीक आहे, ह्या सेकंड रोच्या सीट्स तुम्हाला या असे भेटणार आहे थर्ड रोच्या. ओके इंटेरियर अमेझिंग आहे मित्रांनो. 3 रूफ लाईट्स आहेत, इकडे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. तर सर्व LEDजमध्ये मित्रांनो देण्यात आलेले आहेत. अजून एक खास दाखवतो मित्रांनो तुम्हाला इथून बसून. ओके इथे सीट्स दिलेले आहेत तुम्हाला. सो तुम्हाला पुढच्याला रिक्वेस्ट करायची गरज नाही, त्याच्या सीट्स इथूनच ॲडजस्ट होऊन जातील. या गाडीमध्ये तुम्हाला 4 टोटल व्हेरियंट आहेत. एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टिज, प्लॅटिनम, सिग्नेचर. आणि जे प्लॅटिनम सिग्नेचर आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक अँड तुम्हाला मॅन्युअलचं ऑप्शन आहे. अलॉंग विथ 6 सीटरचा पण त्याच्यामध्येच ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर देन 6 एअरबॅग्स, ABS विथ EBD, व्हेकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल. ओके या गोष्टी सगळ्या स्टँडर्ड आहेत. रिअर कॅमेरा हा स्टँडर्ड आहे. देन डे नाईट रिअर व्ह्यू मिरर स्टँडर्ड आहे. इलेक्ट्रॉनिक मिरर ॲडजस्टमेंट स्टँडर्ड आहे. ओके देन तुम्हाला इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक हो स्टँडर्ड आहे. आयसोफिक शेल माउंट्स, सीट बेल्ट फिटनेशनर, 3 पॉईंट सीट बेल्ट, हे सगळं स्टँडर्ड तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे. जी टॉप एंड व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये सगळे फीचर्स तुम्हाला येतात ॲडासचे पण. ओके तुम्हाला हिल रिसेट कंट्रोल पण टॉप एंडमध्ये बघायला भेटणं. देन जे टेलिमॅटिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक मिरर्स आहेत, फोल्ड अनफोल्ड. ठीक आहे, विथ वेलकम फंक्शन बघायला भेटणार. आणि 16 ॲडासचे फीचर्स आहेत ते सुद्धा टॉप एंड म्हणजे प्लॅटिनम सिग्नेचर व्हेरियंटमध्ये पाहायला मिळणार आहेत. एक्झॅक्ट प्राइसिंग अजून काय आपल्याकडे आलेली नाही आहे. जसे येईल जसे मी तुम्हाला सांगेन. हा कंप्लीट वॉक अराउंड रिव्ह्यू होता हुंडाई अल्काझारचा. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.